देऊ लागलं 5,40,000. डायलॉग घालला होता भाषेबद्दल, त्याचे 2,000 पोरं आपल्या बॅचमध्ये जॉईन केले. मी काही बी होते, काही बी म्हणालो, फक्त मेन काय आहे, तुम्हाला तुमच्याबद्दल कॉन्फिडन्स पाहिजे. आणि तुम्हाला काय म्हणलं, इथं कोणी एखादा डायलॉग मारला, कविता म्हणली, स्लोगन म्हणलं, डायलॉग घाला, काहीच नाही. त्यानं परिवर्तन तात्पुरते आहेत. आपण एखाद्या टेबलवर बसलो, हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये बसल्यावर एखादं गरीब आलं, त्यानं तुम्हाला विचारलं मला भूक लागली आहे, मग तुम्ही त्याला विचारलं काय पाहिजे, त्यानं मला 10 रुपये द्या, मी समोसा खातो, आजची भूक मिटवतो. याला म्हणायचं या देशातला विकास. याला काय म्हणायचं, देशातला विकास. अलीकडे सरकार बदलले, सरकार यायले, सरकार चालले म्हणून लेकरं माय बाप लोक पोराचं नाव पण विकास ठेविनात. विकास भेटच ना. आणि म्हणून लक्षात घ्या की एक माणूस गरीब आपल्याकडे आला, त्यानं म्हणला मला भूक लागली आहे, मला माझ्या पोटाचा प्रश्न मिटवायचा आहे आणि म्हणून मला 10 रुपये द्या. तुम्ही 10 रुपये दिले, त्यानं समोसा घेतला, तो समोसा खाल्ला, त्याची भूक मिटली. हा झाला विकास. आणि म्हणून उद्या त्याला पुन्हा भूक लागणार आहे, उद्या पुन्हाही त्याच्या भुकेचा प्रश्न निर्माण होणार आहे, उद्या पुन्हाही त्याला त्याच्या पोटासाठी कोणाकडे तरी 10 रुपये मागावे लागणार आहेत. म्हणून काय आहे, आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज देणं हा झाला विकास. अरे पण या देशातल्या मायबाप कष्टकरी शेतकऱ्यांना कर्ज मागण्याची वेळच येणार नाही, हे निर्मिती करणं, त्याला म्हणायचं परिवर्तन. त्याला काय म्हणायचं, परिवर्तन. आणि म्हणून आपलं काम ते आहे. कोणाचं भाषण ऐकलं, भाषणापुरतं तात्पुरतं 4-5 दिवस पेटलं, हा झाला विकास. अरे पण आपली माय, आपला बाप, आपली बहीण, आपला भाऊ याची परिस्थिती पाहिली, ही परिस्थिती मलाच बदलायची, हा विचार डायरेक्ट हृदयापर्यंत स्पर्श करत गेला, त्याला म्हणायचं परिवर्तन. म्हणून परिवर्तन करायचं हे लक्षात घ्या. आपलं घर आपल्यालाच बदलायचंय, घराचं चित्र आपल्यालाच बदलायचंय आणि ते तुम्हाला बदलता आलं पाहिजे. ओरिओ तुमच्या जीवनातलं एक दैनंदिन उदाहरण आहे. काही ना फोटो पण काढले असतील इथं हात ठेवून, माहीत असतील ना. हां, तुम्ही कमी वेळात नोकरी लागल्या पाहिजे, त्याच्यानंतर इंस्टाग्रामच्या बाजूला राहायचं, काहीच बेदार व्हायचं नाही. आपल्या अंगात कोणता गुण आहे तो तिथं दाखवायचा नाही. नो कच्चा बदाम पक्का बदाम, काहीच घेणं नाही. हा मै नाही तो कोण दे, काहीच घेणं नाही. हा, आणि तू बी रे ते खायच्या वांद्यान तू डायलॉग घालतो. तो डायलॉग असतात ना की बाबा तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा, जब हमारी एंट्री होगी शोर नहीं धमाका होगा. अरे फोक्या, सुतळी बॉम्ब फुटल्यावर तू 1 किलोमीटर पळतो, तू काय डायलॉग हाणायला. आणि म्हणून एकच गोष्ट लक्षात घ्या, स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नसते. ज्याचं स्टेटस असते का त्याचं स्टेटस लोक स्टेटसला ठेवतात. म्हणून पहिले स्टेटस बनवा, पहिले आपलं स्टेटस बनवायचं शिका, है ना. गर्दीचा भाग नाही व्हायचं, गर्दीचं कारण व्हायचं. गर्दीचा भाग नाही व्हायचं, गर्दीचं कारण व्हायचं. आणि गर्दीचं कारण होण्यासाठी पहिल्यांदा आपली वेळ आपल्याला द्यावी लागते. वेळ फार बलवान है. सही समय पे तय कर तुझे करना क्या है, सही समय पे तय कर तुझे करना क्या है, नहीं तो समय तय करेगा तेरा करना क्या है. वेळ, ती वेळ आपल्याला कळली पाहिजे. ती वेळ ज्याला जपता आली त्यानं समजायचं सर्व काही आपलं ठीक आहे. पोरिओ मी तुमच्याकडे आलतो, कायदा आहे IPC, कोणा लिहिला रे कायदा, राज्य घटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. मी तुला IPC विचारला, IPC इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता अधिनियम. हा कायदा लिहिला होता लॉर्ड मेकॉलेनं. कोण लिहिला होता? त्या लॉर्ड मेकॉलेच्या कायद्यामध्ये एक गोष्ट आहे पहा, एखाद्या पोरीकड एखाद्या पोरानं 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं, एखाद्या पोरीकडं एखाद्या पोरानं 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर डोळ्याने विनयभंग केला म्हणून आमच्या पोराला 15 दिवस अटक आहे. पण मला प्रश्न आहे, ताई तुला कसं काय कळलं त्यानं 15 सेकंदापेक्षा जास्त पाहिले? बरोबर आहे की नाही? म्हणजे टाळी एका हातानं वाजत नाही. टाळी लगेच मागल मायचान खरे. त्याच्या डोक्यात एकच विचार, आपल्या बाजून बोललं ना मास्तर आपलंच आहे. आणि त्याच्यात पुन्हा एखाद्याच्या भावना कोणी समजलेल्या नसाव्यात, एखादी पोरगी त्याला बोललेली नसावं, ते तर म्हणते मायच्यानं 100% खरंच आहे मास्तराचं. तुमच्यासाठी उदाहरण आहे, आपला बाप आहे, आपल्या बापासाठी का जगायचं, आपल्या बापाच्या मान सन्मानासाठी का जगायचं, उदाहरण तुमच्यासाठी आहे. येणाऱ्या काळात पहा, बाप दररोज जगत असतो, मात्र पोरगी पुढे दिसल्यावर पोरीच्या सन्मानाचा जेव्हा प्रश्न येतो आणि जो सन्मान जर पोरीनं घालवला तर बाप दररोज मरत असतो. म्हणून आपल्या बापाचा सन्मान आपण घालणार नाही त्याची काळजी घ्या. आपलं लग्न होणार आहे, लग्न होण्याच्या कालावधीत बाप बेजार होणार आहे,
याच्याकडून पैसे काढणारे, त्याच्याकडून पैसे पाडणारे, घरात तो नेहमी चेहऱ्यावर हास्य ठेवणारे, पण तुला माहित नाही आपल्या बापानं कोणत्या सावकाराकडून पैसे घेतले, आपल्या बापानं शेती कोणाकडे गाण ठेवली, आपल्या बापानं तुझ्या लग्नामुळे मोठ्या भावाचं शिक्षण देखील करू शकला नाही, आपला बाप महत्वाची गावात कुठतरी घर बांधायचं, त्या बांधणाऱ्या घराची देखील व्यवस्था तो बदलू शकला नाही. त्याचं कारण होतं माझी पोरगी आहे, त्या पोरीचं मला भलं करायचंय. गावातले लोक टॉर्चर करणार असतात, माझ्या तुमची पोरगी एवढी झाली, हात पिवळे करण्याची वेळ तिची आली, म्हणून मायबापानं तुम्हाला शिकण्याची जी संधी दिली त्या संधीत त्याचं योग्य सोनं करा. नाहीतर बाप लग्नामध्ये तुला सिलाई मशीन देतो, मग तुझं काम आहे, जर नोकरी नाही लागली मग दुपारी चल द्यायचं, खटार खुटूड खटार खुटूड, लगेच त्या घरावर पाठी येते, येथे पिको फॉल करून मिळेल. म्हणून सही समय पे तय कर, तुझे करना क्या है, नहीं तो समय तय करेगा तेरा करना क्या है. 1000 झोडप्यामाग 150 घटस्फोट आहेत, 1000 विवाहित जोडप्यामाग 150 घटस्फोट आहेत. कारण फक्त एकच आहे, ॲटिट्यूड. अनेक भिकार चोटाला त्या ॲटिट्यूडची स्पेलिंग माहित नाही तरी ते बाळगायले. म्हणून आपण सुंदर आहेत, मायबापानं आपल्या कष्टाची जाण ठेवलेली, आपला बाप आपलं लग्न करणारे आणि 10 रुपयाच्या फेअर अँड लवलीसाठी आपल्या नवऱ्याला आपल्याला हात पसरावे लागणार आहेत. नोकरी तू लागली आणि तुझ्या नशिबात एखादा दलिंदर समजा खराब निघलं, जरी त्यानं सोडून दिलं तर तुझ्या स्वाभिमानाची गरज ती नोकरी भागवते, तुला कोणासमोर हातपाय पसरण्याची वेळ येत नाही. म्हणून काय करायचं कर, अभ्यास कर. ती नोकरी तुला एकदा लागलीच पाहिजे. काय कारण मुलीला उद्योगात मायबाप करिअर करू देत नाही. आपण भारतात राहतो, कारण मी तुम्हाला म्हणलंच काय, आपली शोकांती काय, लोकांचं काय चाललं हे पहिले आपण पाहतो. म्हणून उदाहरण सांगितलं होतं ना, अमेरिकेत लाईट गेली, लोक चेक करतात मीटरमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. इंग्लंडमध्ये लाईट गेली, लोक चेक करतात वायरिंग मध्ये काही प्रॉब्लेम आहे का. आणि भारतात लाईट गेल्यावर दलिंदर बाहेर येते, लोकांची गेली का. आणि याला कळलं लोकांची बी गेली, आपली बी गेली, बरं आहे म्हणते. पण याला कळलं अख्ख्या गावाची लाईट आहे, फक्त आपली गेली. येळूचा बांबू घेते, दीपित जाते. याला काही धतुरा माहित नसतं, या फ्यूज लहान त्या फ्यूज लहान, अख्खी गावाची लाईट घालते, 15 दिवस गाव अंधारात झोपीते. त्या देशात आपण राहतो, त्या देशामध्ये आपण राहतो. आपण लय गुणवान आहेत. आपण गाडी हलवून सांगतो बस स्टँड पर्यंत जाती का नाही, एवढं टॅलेंट फक्त आपल्यात आहे, एवढं टॅलेंट. म्हणून तुम्हाला सांगितलं बाबा तुझं लग्न होणार आहे. लग्न होत असताना एक गोष्ट तू लक्षात घ्यायची आहे की आपला बाप, तुझ्या लग्नाचा प्रश्न मिटणार, लग्नाचा दिवस येणार, मेकअपवाले, बँडवाले, साऊंडवाले, सिस्टीमवाले, आचारी, सर्व लोक येणार. सर्व लोक येत असताना एक गाणं होणार, बहारो फुल बरसाव. थांब, ते बहारो फुल बरसाव म्हणल्यावर तू ऐक, त्या डोक्यात दुसरं गाणं लागणार, पहिले तो कभी कभी गम था, त्या डोक्यात हे गाणं लागणार. म्हणजे सांगायचं तात्पर्य, जरी याच्यात हसी मजाक असेल तर एक गोष्ट तुमच्या मुलींसाठी सिरियस सांगालो मी. तू लग्न होणार, लग्न होण्याच्या नंतर तुला वाटा लावणार, तू आता सासरवाडी निघणार आहे, गाडी बढियापैकी सजवलेली आहे, पुढे तुझा नवरा आहे, मधामध्ये ते गंटन बांधलेलं आहे, आणि तू जात असताना जेव्हा तू मागं वळून त्या गाडीपाशी पाहणार तेव्हा तू तुझ्या माईकडे पाहणार, तुझी माय तुला ढसाढसा रडताना दिसणार. ज्या माईकडे तुला वळून पाहिलं तेव्हा ती माय तुला ढसाढसा रडताना दिसणार. तू बाजूला पाहणार, तुझी लहान बहीण असेल, ती बहीण देखील तुझ्याकडे पाहून ढसाढसा रडताना दिसेल. तुझ्या भावाकडे पाहिलं, तुझा भाऊ देखील तुला रडताना दिसला, गावातले लोक देखील रडताना दिसले. एवढ्या धावत्या काळात गडबडीत तू तुझी नजर तुझ्या बापाकडे असणार, तुझा बाप तुला मनपाट कुठं तरी काम करताना दिसणार. तुझी नजर पुन्हा आपसुक त्या गाडीकडे जाईल, तू निघणार आहे, बसणार आहे, गाडीमध्ये बसताना पुन्हा तू मागं वळून पाहणार, मागं वळून पाहत असताना पाहते तर माय रडताना दिसली, बहीण रडताना दिसली, भाऊ रडताना दिसला, गावातले लोक रडताना दिसणार. या गर्दीत पुन्हा तू तुझ्या बापाकडे पाहणार, बाप तुला कुठंतरी कामात व्यस्त असताना दिसणार. तू गाडीमध्ये बसणार, माईच्या गळ्यात पडून रडणार, बहिणीच्या गळ्यात पडून रडणार, बापाच्या गळ्यात पडून रडणार. बाप सांगणार बाळा ताण घेऊ नको, भावाच्या गळ्यात पडून रडणार, गावातल्या म्हाताऱ्या आजी असतील त्यांच्या गळ्यात पडून रडणार, प्रत्येक जण रडणार. रडताना तू गाडीत बसणार, गाडीत बसल्यावर तुझ्या वारंवार विचार डोक्यात येणार की माझ्या माईला रडताना पाहिलं, भावाला रडताना पाहिलं, बहिणीला रडताना पाहिलं, गावातल्या लोकाला रडताना पाहिलं, पण माझा बाप आजही त्या कामात व्यस्त होता, तो बाप मला रडताना दिसला नाही. कदाचित त्या गाडीमध्ये तुझ्या डोक्यात एक विचार येईल, लहान होते शाळेमध्ये शिकत असताना मी बापाला कधी दप्तर मागायचे, लहान होते शाळेमध्ये शिकत असताना मी बापाला कधी दप्तर मागायचे, तेव्हा भैयासाठी दप्तर पहिले यायचं, मात्र माझ्यासाठी दप्तर उशिरा यायचं. लहान होते, लहान असताना मी एखादा ड्रेसचा हट्ट केला तर भैयाचा ड्रेस पहिले यायचा, मात्र माझ्या ड्रेसचा हट्ट बाप कधीतरी उशिरा 1-2 महिन्यांना पूर्ण करायचा. पण त्या गाडीत बसल्याच्या नंतर तुझ्या डोक्यात कधी विचार आला नाही की दिवाळीचा सण असताना बापाने सर्वांना कपडे घेतले होते,
मात्र आपल्या बापानं कधीच शर्टाच्या आतली बनेल बदलली नाही, हा इतिहासही तुला माहित होता. आणि म्हणून ज्या गाडीत बसल्यावरती या डोक्यात विचार येणार की मी मागं वळून पाहिलं, मला माय रडताना दिसली, बाप रडताना दिसला, भाऊ रडताना दिसला, गाव रडताना दिसला, माझा मला बाप रडताना दिसला नाही, तेव्हा तू सासरवळीत पोहोचलेली असेल. आणि जी तुला लोक रडताना दिसले, रात्रीच्या 8-9 वाजलेले असेल, तो बाप मंडपात येईल, मंडपात आल्यावर जो तो बाप पहिल्यांदा त्या आचार्याला म्हणेल तू किती झाले, तो बाप त्या आचार्याला म्हणेल तू हे किती झाले, स्वयंपाकाला म्हणेल तू किती झाले, की बाबा जे ते घेऊन जा, उद्या माझ्याकडे असतील का नाहीत शंका आहे. तो बाप त्या बँडवाल्याला बोलेल तू हे किती झाले, उद्या माझ्याकडे राहतील का नाहीत शंका आहे. तो बाप त्या मंडपवाल्याला बोलेल तू हे किती झाले, उद्या माझ्याकडे राहतील का नाहीत शंका आहे. तो बाप भाजीपालेवाल्याला बोलेल, जो बाप सकाळी सावकारासारखा श्रीमंतासारखा लग्नात मिरवत होता, सर्वांचे पैसे देईल, आपला बाप भिकारी होऊन घरी जाईल, आपला बाप भिकारी होऊन घरी जाईल. जी बात जाताना तू वळून पाहताना तुला तुझी माय रडताना दिसली, भाऊ रडताना दिसला, बहीण रडताना दिसली, गाव रडताना दिसलं, ते अख्खं गाव झोपलेलं असेल. तो बाप उशिरा तुझ्या घरामध्ये येईल, घरामध्ये आल्याच्या नंतर बाप आपसुक त्या खोलीमध्ये जाईल. त्या खोलीमध्ये तो बाप गेल्यावर त्या बापाला तो पंजाबी ड्रेस दिसेल, शाळेतला दप्तर दिसेल, वही पाटी पेन दिसेल, तो बाप त्या वस्तूला हात लावेल आणि तो बाप जे वाघासारखा सकाळी तू मंडपात पाहिला होता, तो बाप त्याच खोलीमध्ये ढसा ढसा रडलेला असेल. म्हणून कळकळीची विनंती आहे, एक कळकळीची विनंती आहे, काय करायचं कर. आयरा गायरा नथू खायरा 2-3 दिवसात आपल्यासाठी फेवरेट होऊ नाही, आपल्या आयुष्यभर आपल्या सिदोरीसाठी, आपल्या कष्टासाठी आणि आपल्या लढ्यासाठी जगणारा आपला बाप आहे. काय करायचं करा, मात्र आपल्या बापाची मान कधीच खाली जाणार नाही. हा स्वाभिमान जागृत करण्याचं काम तुम्ही करसाल, हा एक विश्वास या ठिकाणी तुमच्याकडून घ्यायलो. आपल्या सौंदर्याची तुलना करणारे लाखो असतील, मात्र आपल्या भविष्याची काळजी करणारा आपला बाप आहे. तुम्हाला एक विनंती आहे, जगात आपल्यासाठी लढणारे 2 लोक आहेत. काही स्वाभिमान आपल्या बापासाठी बोलायचं, कोणी म्हणते महाबाप जागीरदार आहे, कोणी म्हणते महाबाप इमानदार आहे, कोणी म्हणते महाबाप खासदार आहे, कोणी म्हणते महाबाप आमदार आहे. तुम्ही छाती ठोकून म्हणायचं महाबाप इमानदार आहे, ते आहेत आपण. आणि म्हणून तुमचं काम काय बाबा, की त्या बापाच्या लढाईसाठी, त्या बापाच्या सन्मानासाठी तुमचं एक काम आहे. आज तुम्ही तरुण आहेत, अरे तरुण म्हणल्याच्या नंतर जिथं लात मारेल तिथं पाणी काढता आलं पाहिजे. आज आपण इथं बसलो, आपला बापही कुठंतरी आपल्या बाजूला बसला असेल. हे जे आपल्याला चटईवर बसावं लागले याचं कारण एकच आहे, गद्यावर लक्षात घ्या, गरिबी. तुमच्यात काय असतं ना, तुम्ही बी व्यासपीठावर असते, तुमच्यात काही असतं ना, तुम्ही बी व्यासपीठावर असते. आपल्याला खाली बसण्याचं एकमेव कारण गरिबी आहे. एकच काम करा, आपण गरिबीतून पुढे जातो, गरीबाला लाताडतो. गावाकडे पंगत असते जेवायची, त्या जेवायच्या पंक्तीमध्ये काय करतो पहा, एखादा श्रीमंत व्हाईट कपड्यामध्ये आला, आपण त्याला पत्रवाळी दे, द्रोण दे, ग्लास दे, पाणी दे, तरी देऊ का, बुंदी देऊ का, बेजार होतो. आणि आपल्या गावातलं गरीब येतंय तेव्हा त्याला कोणी कुत्र विचारत नाही. म्हणजे आपण भिकारी आहेत, पण राग साला त्या भिकाऱ्याबद्दल आपल्याला आपल्या माणसाची कदर आली पाहिजे. जय आवाज मी देतो ना, आपला लय जोरात येते. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. म्हणून आपलं काम आहे, बड्डे करतो ना आपण, बड्डे माजुऱ्या सोबत नाही, त्याच्यासोबत केक गी कापायचा नाही. आपण गोर गरीब कष्टकरी जो मित्र आहे त्याच्यासोबत बड्डे कापा, त्याच्यासोबत स्टेटसला स्टेटस ठेवा, ती आपल्याला कधीच विसरणार नाही. कांगणे सर व्हायरल होण्याचं एकच कारण आहे, आपण फक्त गरीब लेकराचं मन जिंकलं म्हणून कांगणे सर पुढे. नाहीतर मी व्हायरल झाल्यावर 20,000 रुपये फीस देऊन 2-4 कोटी रुपये एका महिन्यातही कमवले असते. 1-2 महिन्यातही 2-4 कोटी रुपये मी कमवले असते. पण मला कळालं लहानपणी आपली माय गेलेली आहे. 2019 एप्रिल 2000 या कालावधीत माझी आई वारली, तेव्हा मी 6वीची परीक्षा दिलेली होती. 1 मेला निकाल लागतो आपल्या गावाकडे ग्रामीण भागात. आणि मग तो निकाल लागल्यावर मी तिथून 4 किलोमीटर शाळेत शिकायला गेलो पैदल. आमच्या गावात 31 लोक 10वीला शिकायला होते, जवाहर विद्यालय वझर बुद्रुकला. आणि त्या शाळेमध्ये आई शपथ सांगतो 30 लेकरं सायकलवर जात होते. त्या शाळेत 4 किलोमीटर विठ्ठल कांगणे एकटाच पैदल जात होता. आज विठ्ठल कांगणे कोणत्याही गाडीत फिरू शकतो, ते पैदल फिरायले. परिवर्तन. तुम्हाला राग आला पाहिजे. मी DSM कॉलेजला शिकायला होतो. DSM कॉलेजला मी बामणी प्लॉट जिंतूरला राहत होतो. जिंतूरहून DSM कॉलेज 4.5 किलोमीटर अंतर आहे. एवढा मोठा चढ आहे की चलताना माणसाचे पाय दुखतात. त्या कॉलेजला 860 रुपयाची पास होती. श्रीमंत घरचे माजुरे, ज्याच्याकडे पैसा आहे ते स्कूटीनं, गाडीनं किंवा त्या गाडीनं जायचे, त्या गाडीमध्ये एन्जॉय करायचे. त्याच कॉलेजला विठ्ठल कांगणे एकटाच एका ड्रेसवर 2 वर्ष पैदल कॉलेजला जायचा. त्याच कॉलेजला मागल्या महिन्यात त्याच कॉलेजनं मला सांगितलं गॅदरिंगसाठी तुमची तारीख पाहिजे. मी म्हणलं सर वेळ नाही. ज्या कॉलेजला मी पैदल जायचो ना
त्याच कॉलेजला काय म्हणलं, वेळ नाही. अरे परिस्थिती बदलायची, राग तुम्हाला आला पाहिजे, राग तुम्हाला आला पाहिजे. मी त्या रोडनं पैदल जात असताना, लोकांकडे क्लास घेत असताना, 1800 रुपये स्वतःच्या क्लासवर काम करत असताना माईच्यानं मला आतून किती वेळा आवाज यायचा, आपण कुछ अलग करने वाले. जग तर मला डायलॉग झाला होता, नोकरी सोडल्यावर माझी बायको नाही झाली भाऊ, माझी बायको मला डायलॉग घालू लागली, तुमचं काय खरंय. आज माझी बायको सांगते ऑफिसमध्ये, कांगणे सर माझे मिस्टर आहेत. मला लोकांना सांगायची गरज आहे का माझी बायको पोलीस आहे. 1024 कॉन्स्टेबल माझे विद्यार्थी आहेत, 1024 पोलीस आहेत. महाराष्ट्रातला तालुका जिल्हा असं कुठलं गावच नाही त्या तालुक्यात आपलं पोरगं पोलीस नाही. माहिती सांगतो, आता एक 7-8 महिन्यापासून आपली कोणी गाडी रोकणं, आपल्याला कोणी टोल घेणं, हॉटेलवाला जेवायची व्यवस्था करायला. महाराजांनी कार्यक्रम झाला ना आपला, आपला कार्यक्रम महाराजांनी झाला ना, काहीच कोणाला मागायची गरज नाही. पण मी काय म्हणलं, अरे आपली परिस्थिती आहे का, त्या परिस्थितीचं भांडवल करायचं नाही. आपण गरीब आहेत, आपली व्यथा काय, ती व्यथा लोक सक्सेस झाल्यावर ऐकतात. मी जेव्हा गरीब होतो तेव्हा जर मी किती बोंबला असतो, एकाही भिकार चोटान त्या काळी मला 10 रुपये दिले नाही. मग अख्खे नातेवाईक गावात राहतात, एवढा पैसा त्याच्याकडे. आज ते लोकांना सांगतात ते माझ्या आत्याचं पोरगं आहे, ते माझ्या मामाचं पोरगं आहे. याच्या पहिले भिकारचोट मी सांगायचो तेव्हा कधीच कोणी ओळख दाखवली नाही, तेव्हा कोणी ओळख दाखवली का. म्हणून तुम्हाला म्हणलं काही बी करा, मेहनत घ्या, नाव कमवा. नाव कमावल्यावर लोक आपल्यासोबत रिलेशन दाखवतील. उदाहरण काल परवाच घेतलं होतं, ज्या डीएडच्या पोरीला माझी बोलायची इच्छा होती ती मला बोलत नव्हती, बोला ना मी. आणि मी महाराज न होण्याचं कारण ते आपल्यात हे आगाव गुण आहेत, वांदे होतील ना, आणि आपलं हेच बरं आहे. पण मात्र मी या मातीत वाढलेलो आहे. ज्या मंदिराचं दर्शन करण्यासाठी आपण ज्या पायऱ्याचा आधार घेतो, ते दर्शन झाल्यावर त्याच पायऱ्यांना आपण वापस येणार आहे. आणि म्हणून ज्या ग्रीपनं मी मोठं झालो, त्या मोठ्या करणाऱ्या पायऱ्या तुम्ही आहेत. माईच्यानं या हृदयात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत गोरगरिबाच्या लेकराला विसरणारा हा शब्द या ठिकाणी द्यायलो. काही करील, काही बी करील म्हणालो, काही बी. तो आविर्भाव आपल्या डोक्यात कधीच येणार नाही, तो येऊही शकत नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं की 19/4/2000 माझी आई वारली. आई वारल्याच्या नंतर आई शपथ सांगतो, माबाप त्याकडे XCD गाडीवर फिरायचा, 2 सायलन्सर, घरी बुलेरो पिकअप होतं, 407 होता. बापाची टोपी 30 रुपयाला भेटायची, शब्दाण्यात भिजून काहीतरी कडक टोपी करतात, तसा महाबाप टाईट राहत होता. गावातून 30 लेकरं शाळेला सायकलवर जात होते. पण आई वारल्याच्या नंतर आपल्या समस्या बापाला सांगून फायदा नाही, बापाला त्याची काळजी नाही याची चिंता मला होती, आणि त्याच्याबद्दल न बोललेलं बरं म्हणलं. बापानं मला कधी विचारलं नाही, 22 वर्षात मीही बापाला कधी बोललो नाही. सुव्यवस्था झाली, त्या शाळेमधून मी पहिला आलो. सत्कार समारंभाचं भाषण होतं, आणि सत्कार समारंभाच्या भाषणामध्ये मी सांगितलं की बाबा, लोक म्हणतात की माझ्या सक्सेसमध्ये माझ्या माईचा, माझ्या बापाचा, महा याचा त्याचा वाटा आहे. आपल्या सक्सेसमध्ये कोणत्याच दलिंदराचा वाटा नाही, फक्त महाच वाटा आहे. कारण मी तुम्हाला काय सांगितलं की प्रत्येक आपल्याला हसणाऱ्या लोकांमागचं दुःख दिसत नाही. 4 वर्ष शाळेमध्ये मला सावत्राईनं डबा दिला नाही, तो डबा माझे वर्गमित्र शाळेमध्ये आणायचे. म्हणून तुम्हाला नेहमी म्हणतो, व्यथा सांगत बसायचं नाही. सक्सेस झाले मग तुमचं काही ऐकतील लोक, सक्सेस नसल्यानं कुत्रही ओळखत नाही आपल्याला. त्या काळी कोणासोबत रिलेशनही जोडू नका, पण तुम्हाला तुमच्या परिस्थितीचा राग आलाच पाहिजे, त्या व्यवस्थेबद्दल तुम्ही भांडलेच पाहिजे. काय करायचं करा, थोडा वेळ वाईट होईल. मी पंचायत राजवर 5 मिनिटं लेक्चर घेतलं होतं, लोकांनी मला खाली बसवलं होतं. 5 मिनिटं बोलता आलं होतं मला, 5 मिनिटं लोकांनी मला खाली बसवलं होतं. मायच्यानं सांगतो एवढा अभ्यास केला, आज कुठल्याही क्लासला मी येणार आहे म्हणल्यावर वेटिंगला पोरगं थांबते का नाही. मग परिवर्तन मला करायचं होतं ना. मी तुम्हाला काय म्हणलं, हसऱ्या चेहऱ्यामागं दुःख असते, ते दुःख सांगून फायदा नाही. आपल्या परिस्थितीशी आपण लढायचं. 4 वर्ष त्या शाळेमध्ये डबा मित्रांनी आणला, पण माझ्या बापाला मी कधी म्हणलो नाही की सावत्राई मला डबा देत नाही, कधीच म्हणलो नाही. आज सर्व विषय बदलला. माझ्या क्लासवर 7-8 पोरं असते, त्याची सर्व व्यवस्था मी करतो. म्हणजे ज्या काळी आपली व्यवस्था नव्हती, आज आपण लोकांची व्यवस्था करू शकतो. 1584 पोरं ॲपमध्ये सर फ्रीमध्ये जॉईन केलेले आहेत. आई शपथ सांगतो, क्लासला किती पोरं असतात तुमच्या इथं वाशीमध्ये आलेले पोरं, त्यांना विचारा. मला माहीतच नसते कोण फीस देते आणि कोण देते, कोण फीस दिलेली आहे, कोण न दिलेली आहे, कोणाकडे आय कार्ड आहे. एवढे दिवस वाईटच आले नाही सर ना की एखाद्या पोराचं आय कार्ड काय विचारलं, त्याच्याकडे फीस भरलेली नाही म्हणून त्याला बाहेर काढलं. ज्या दिवशी असं वर्तन माझ्यातून होईल, हे वरचं पाहणार आहे ते पुन्हा मला 0वर आणून ठेवील, पुन्हा आपण 0 देऊ. ते वर्तन आपल्यामध्ये होणारच नाही. पण आपण काही लोकांना डायलॉग मारत बसला नाही, मी काय करतो, फ्री घेतो, हे घेतो, काही विषय नाही. आज मी तुम्हाला इथं शब्द आहे, कोणाची मायबाप कोरोनामध्ये गेले असतील, कोणामध्ये टॅलेंट आहे, काही करण्याची इच्छा आहे, ये परभणीला, तुझी सर्व व्यवस्था मी करतो. आई शपथ शब्द द्यालो तुला. व्यासपीठावर बसलेल्या लोकांना विनंती आहे, आपल्या दुडीत भाकर आहे, आपल्या ताटात भाकर आहे.
आपल्या दुलडीमध्ये भाकर आहे, आपल्या ताटामध्ये भाकर आहे. एक व्यवस्था आहे, ज्या ताटात बी भाकर नाही, दुलडीत बी भाकर नाही. काय करायचं करा. आपल्या दुलडीतली भाकर वाळण्या अगोदर ज्याच्या ताटात बी भाकर आहे त्याच्या ताटात तुमच्याकडून भाकर पडली तर वरचं तुम्हाला काही कमी देणार नाही. हा शब्द आपला आहे. म्हणून विचारपीठावर बसलेल्या मान्यवरांना देखील विनंती आहे माझी. काही गोरगरीब लेकर आहेत. मुंबईला तुम्ही उदाहरण पाहिलं, एका पोराला बूट नव्हता सर पळायला, 280 रुपयाला बूट आहे. एका पोराला 280 रुपयाचा बूट घालायची व्यवस्था जर या महाराष्ट्राला, भारताला आपण आधुनिकतेची जी वाटचाल म्हणतो ती जर व्यवस्था या देशामध्ये येत असेल तर कधी कधी म्हणावं लागते, काहीला प्रश्न आहे काय खावं आणि काहीला प्रश्न आहे काय काय खावं. काहीला प्रश्न आहे काय खावं, काहीला प्रश्न आहे काय काय खावं. काही जण दिवस रात्र चालत आहेत वाढलेल्या पोटाचा घेर कमी करण्यासाठी आणि काही दिवस रात्र पळत आहेत आपलं पोट भरण्यासाठी. ही व्यवस्था आपली आणि म्हणून त्या व्यवस्थेचा राग आपल्याला आला पाहिजे. मात्र काही करा, जेव्हा श्रीमंतीतून तुम्ही जासाल, गरिबीतून पुढे जासाल, त्या गरिबाला विसरणार नाही ही एक काळजी घ्या. पैसा देईल तुमच्याकडे, सर्व काही गोष्टी होतील, पण तुम्ही त्या गरिबांना विसरणार नाही ही काळजी घ्या. ही परिस्थिती भांडवल बिंडवल काहीच सांगायची गरज नाही. मी काय म्हणलं, जर मी इतिहास लिहिला तर मला या व्यासपीठावर रडू येईल, पण मी त्या गोष्टीवर बोलत नाही. आज सर्व काही गोष्टी बदलल्या आपल्या, सर्व ते बदलण्याचं कारण फक्त एकच आहे, महाअभ्यास. मी लोकांना काहीच म्हणलं नाही मला मदत करा, माझी परिस्थिती काय आहे, माझ्या आत्याला म्हणलं नाही, माझ्या मामा बिमा सर्व गावात होते. आज ते लोकांना माझी ओळख दाखवतात. माझ्या गावातला एक माणूस जिल्हा परिषदला गेला, जिल्हा परिषदला गेल्यावर त्याला विचारलं कोणतरी इथं स्वामी विवेकानंद क्लास आहे, कांगणे सर तुमचे कोण आहेत. त्याने सांगितलं भावकीतलं पोरग आहे. त्यानं काय सांगितलं, भावकीतलं पोरग आहे. कांगणे सर जेव्हा युट्यूबला व्हायरल झाले, युट्यूबला एकच व्हिडिओ घेतला होता मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये, ज्या पोराने मला डायलॉग घालला होता काय, सर IPL. मी त्या पोराला एकच म्हणलं, बाबा महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर हे काही तुझा काका पुतण्या नाही. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर हा तो काय काका पुतण्या नाही. दलिंदरा महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर तू या घरी 1 क्विंटल गहू आणून टाकत नाही. म्हणून महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांच्या क्रिकेट मधल्या धावा मोजण्यापेक्षा भिकार छोटा, एका एकरा मागे आवता मागे आपला बाप किती चक्रा मारतो त्यामुळेच त्या धावापेक्षा कित्येक पटीनं श्रेष्ठ आहेत. आणि हे कधी येते माहितीये का, आतून ती गरिबी ज्यानं सहन केली त्यालाच ते बोलता येते. सहज काही होत नाही. या चक्रा बिक्रा आपण गावाकडे पाहिल्या होत्या म्हणून आपल्याला त्या बोलता आल्या. त्या 30 सेकंदाच्या व्हिडिओनं आपली लाईफ बदलली. 30 सेकंदाच्या व्हिडिओनं आज ग्रामीण भागात सप्ते होतात. 8 महाराजाला बोलवतात आणि 9व्या दिवशी मला बोलवतात. 8 महाराजाला बोलवतात, 9व्या दिवशी मला बोलवतात. अख्ख्या महाराजाच्या कीर्तनाचं, काल्याचं कीर्तन मी करायलो आजकाल. सहज होतंय का. अरे सर्व दिवस बदलले. लाजवाब है मेरे जिंदगी का फसाना, कोई सीखे मेरी तरह हर पल मुस्कुराना. लाजवाब है मेरे जिंदगी का फसाना, कोई सीखे मेरी तरह हर पल मुस्कुराना. लेकिन मेरे दोस्तों मेरे हंसी को नजर मत लगाना, बहुत दर्द सीकर सीखा है मैंने मुस्कुराना, मैंने मुस्कुराना. आणि म्हणून काय करायचं करा. आज शपथ घ्या. इथं आपण बसलेलो आहेत, विचार मंचावर आमदार साहेब बसलेत, पदाधिकारी बसलेत, लोकप्रतिनिधी बसलेत, प्रशासकीय प्रमुख बसलेत, लोकनेते बसले असतील. काही ज्या ज्या पक्षाचे पदाधिकारी बसले ते कशामुळे बसले, अरे त्यांच्याकडे पैसा असेल, त्यांच्याकडे गुणवत्ता असेल, त्यांनी पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतली असेल. आणि आज आपण इथं बसलो तर आपला बाप कुठतरी मागं बसला. एक शपथ आज घ्या. काय करायचं करेल, उद्योग करेल, व्यवसाय करेल, धंदा करेल, काय करायचं करेल, पण एक दिवस असा येईल साला मी तिथंच बसलेला असेल, पण माझ्या कामामुळे, माझ्या यशामुळे, माझ्या गुणवत्तेमुळे माझा बाप या व्यासपीठावर बसलेला असेल. हे काम तुला करायचंय. हे काम तुला करता आलं त्या दिवशी आपण म्हणायचं मिशीवर ताव द्यायचा, मग म्हणायचं आपण तरुण आहेत, मग काही करता येते. म्हणून सांगायचं तात्पर्य काय करायचं करा, मेहनत घ्या, यश संपादन करा, आपल्या घराचं, आपल्या गावाचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं कराल ही एक अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. वामनदादा कर्डकांचं वाक्य, वामनदादा कर्डकांचं एक वाक्य आहे की सध्या गरजेला या देशाला गरज आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची. विवेकानंद म्हटले होते मला 12 लोक द्या, मी विश्वाचं चित्र पलटून दाखवतो. बाबासाहेब आंबेडकर म्हणले मला 5च लोक पाहिजेत. ती लोक बाबासाहेबाला भेटली नाहीत, म्हणून परिस्थिती आपली आपल्याला बदलायची. कारण भीमा तुझ्या मताची 5 लोक असती, तयाच्या तलवारीची न्यारी चटोक असती. वा नीत भीमा आहे कर नीत भीमा असता, वर्तन तया पिलाचे न्यारेच नेक असते. सहज म्हटलं गेलं नाही. म्हणून कोणीतरी येईल आपल्यासाठी बदल करेल, कोणीतरी परिवर्तन करेल आणि त्या परिवर्तनाचा आपल्याला भाग होता येईल आणि आपल्याला सर्व काही भेटेल. या आशेवर कधीच राहू नका. जे काय करायचंय ते तुलाच करायचंय. परिस्थिती वाईट आहे, लढा आपला आपल्याशी आहे. अरे ती परिस्थिती वाईट आहे, परिस्थिती वाईट असताना एकांतात राहा, आकाशाकडे पान, आकाशाकडे पान म्हणा ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ.
बुरे वक्त जरा अदब से पेशा, वक्त भी कहाँ लगता है वक्त को बदलने के लिए। अरे सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है, मंजिल तो हमारी आसमां है, रास्ता खुद बनाना है, रास्ता खुद बनाना है। म्हणून जे बी काय करायचंय ते तुमचं तुम्हाला करायचंय। अभ्यास करा, उद्योग करा, व्यवसाय करा, स्वतःचं घराचं देशाचं नाव मोठं कराल ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतो। ज्या महापुरुषांनी आपल्याला या ठिकाणी बोलण्याचं जे काही सामर्थ्य दिलंय त्यांच्या विचारांचा जय जयकार करतो आणि थांबतो।